नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आहे 31 डिसेंबर. म्हणजे मैत्रिणीनं गेल्या वर्षीचा तुम्हाला व्हिडिओ आज येतो आहे. मजेत म्हटलं, कारण मला शाळेची आठवण झाली. आपण असं म्हणायचो मैत्रिणींना, चला आता पुढच्या वर्षी भेटूया. 31 डिसेंबर दिवशी हमखास हा सगळ्यांकडे संवाद असायचा. तर आज आहे 31 डिसेंबर. म्हणजे 2024ला आपण निरोप द्यायचा आणि 2025मध्ये प्रवेश करायचा. तर मी संध्याकाळचा हा चालू केलेला आहे व्हिडिओ आणि दिवा लावला आहे देवाजवळ. त्याच्या आधी कुकर लावून घेतलेला आणि मग दिवा लावायला गेला आहे देवाजवळ. तर दिवा लावून झाला, कुकरही झालेला आहे तोपर्यंत, आणि कांदा वगैरे चिरून घेतला आहे. तर 31 डिसेंबर म्हणजे सगळ्यांकडे बेत असतात काही ना काही. बहुतेक नॉनव्हेजवर जास्त असतं. तर नॉनव्हेज म्हणजे फक्त मी या दोघांसाठी अंड्याची बुर्जी करते. तर कारण मी खाणार नाही आहे किंवा मिस्टर नाही आहेत, मिस्टर बाहेरगावी आहेत, त्यामुळे या दोघांसाठी करते अंड्याची बुर्जी आणि भाकरीच करणार. आज काय सकाळपासून शूट केलं नाही, संध्याकाळी केलं. कारण 1-2 दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की मी साफसफाई केली. तर हॉलची आणि बेडरूममधली राहिलेली ती काल आणि आज सकाळी थोडीशी करून घेतली. थोडी हंतरुणं म्हणजे आपण पांघरूण वगैरे घेतो ना, ते थोडीशी धुवून टाकली असं होतं. त्यामुळे ते काय केलं नाही शूट. तर म्हटलं आत्ता करूया. तर आता एक छानशी रेसिपी, गोड अशी रेसिपी पण शेअर करेन. कारण मधल्या वेळेत मुलांना काही ना काही खायला लागतं. बरेच दिवस काही केलेलं नाही आहे. मग घरात केलेलं असले कसं होतं, बाहेरचं थोडंसं काहीतरी आणलं आणि हे घरातलं असलं की ते दोन्ही मिळून ती खाऊ शकतात किंवा आपल्यालाही लागतं एखाद्या वेळेला. त्यामुळे बनवून ठेवणार आहे आणि निमित्तही आहे आपल्याला. कारण सुरुवातही आहे वर्षाची, नवीन वर्षाची सुरुवात, आणि या वर्षाला आता निरोप द्यायचा आहे. तर असं काही नाही आहे, करायचंच होतं बरेच दिवस. तर म्हटलं करून ठेवावं म्हणजे बरं पडेल. आणि 8-15 दिवसाला मी काही ना काही घरात करून ठेवते म्हणजे मुलांना खायला बरं पडतं. तर बुर्जीसाठी कांदा तिकडे भाजत ठेवलेला आहे आणि भाकरीचं पीठ मळायचं आहे. भाकरी पण काही जास्त करायची नाही, ते कांदा येऊपर्यंत म्हटलं थोडंसं का असे ना मळून होतं. आणि भाकरीचं पीठ मळून घ्यावं आणि मग अंडी फोडून त्यात टाकावे. कारण कांदा भाजत उभं तिथं राहण्यापेक्षा हे होऊन जाईल, म्हणून पीठ मळायला घेतलं आहे भाकरीचं. आणि आज आलेलं आहे मंगळवार, त्यामुळे काही जणांकडे मंगळवारचं करतही नाही. आम्ही खात नाही, पण मुलं वगैरे खातात किंवा पुरुष खातात, त्यामुळे मंगळवारचं करतो आम्ही. पण मग बायका कोण खात नाहीत असं होतं. त्यामुळे बरेच जणांकडे बहुतेक बुधवारी 1 तारखेला होईल नॉनव्हेज. तर आता आम्ही उद्या काय करायचं बघूया, काही नक्की नाही आहे. पण ह्या दोघांना तरी कसं होतं, बाहेर सगळ्यांकडं असतं काही ना काही. म्हटलं निदान अंड्याची बुर्जी तरी करूया या दोघांपुरती तरी, म्हणून मी आपली बुर्जी करते आणि भाकरीचं पीठ पण मळून घेते म्हणजे, आणि गरमागरमच जेवून घेतील मुलं. आता काय झालं आहे, कांदा भाजलेला आहे बऱ्यापैकी, पीठ बाजूला ठेवले कारण पुन्हा हात इकडे तिकडे लागतो असं होतं. तर पीठ मळलेलं आहे, थोडं ते बाजूला ठेवलं. आणि ह्यात आता चटणी वगैरे किंवा अंडी वगैरे फोडून ते घालते, ते ठेवते बाजूला हे करून. आणि मग पुन्हा भाकरी करून घेणार. पुन्हा म्हणजे भाकरीचं पीठ मळलेलं आहे, भाकरी करायची. आणि मुलांचे डबे असले कसं भाकरी वगैरे काही करता येत नाही, चपातीच द्यावी लागते डबे असले काय. आता प्रणवची सध्या चालू आहेत, आता तिची थोड्याच्या दिवसात परीक्षा चालू होईल, म्हणजे प्रिलियम चालू होईल. त्यामुळे डब्यांना चपात्याच कराव्या लागतात. आणि मग संध्याकाळची वगैरे घरी एकत्र असली की मग भाकरी करता येते. आणि कारण जी चपाती बुर्जीवर किंवा अंड्याच्या याच्यावर चपातीच बरी वाटते. पण आता म्हटलं भाकरी करावी, कारण एक मग 4च चपात्या लागणार, त्यापेक्षा म्हटलं भाकरी. आणि भाकरी कशी चटकन होते, चपातीचं पीठ मळून ठेवायला पाहिजे, 4 चपात्यांचं तेवढंच, पुन्हा 4 चपात्या करायला पाहिजे. त्यापेक्षा म्हटलं भाकरी करूया. मुलं पण म्हटली कर. तर मग सकाळच्या वेळेला चपातीच झालेली असते, डब्यानं वगैरे चपातीच नेतात. आणि गेल्या आठवड्यातच चिकन झालेलं आणि अंडी बऱ्याच दिवसात केली नव्हती खरं. आणि मग प्रणव तेच म्हटलं की अंड्याचंच काहीतरी बनव. मग म्हटलं आमलेट किंवा बुर्जी करावी, त्यामुळे मग म्हटलं बुर्जी कर, म्हणून बुर्जी केली. आणि हर्षदाला पण म्हणजे चिकनपेक्षा किंवा मटनपेक्षा अंडी किंवा मासे तेच आवडतात, त्यामुळे. आणि ही दोघंच आहेत त्यामुळं, कारण मिस्टरांना अंड्याचं एवढं काही जास्ती आवडत नाही. मग आता ही दोघंच आहेत, तर म्हटलं अंडी करूया. मध्यंतरी काय व्हायचं, प्रणवना भाकरीच खायला बघत नव्हता एकसारखं, म्हणजे चपाती सकाळ संध्याकाळ चपातीच हवी असं. मग मध्ये मी असं केलं की भाकरी करायची संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे ती घरी असतात, कारण मग सवय लावल्याशिवाय होत नाही. आणि मग कुठे गेलं म्हणा किंवा त्यांना सवय हवी भाकरीची, पण नुसतीच चपाती काय बरोबर नाही. त्यामुळे मग भाकरीची पण सवय आता थोडीफार लागलेली आहे, म्हणजे केली की खातो वगैरे, नाही तर मग चपातीच हवी असं करायचा. कांदा भाजीपर्यंत मी पीठ मळून घेतलेलं, बऱ्यापैकी पीठ मळून झालेलं.
पण आता म्हटलं कांदा करपेल म्हणून ते मध्येच पीठ ठेवलं बाजूला आणि त्यात चटणी वगैरे अंडी घालून घेतली आणि पीठ बऱ्यापैकी पीठ मळलेलं होतं, त्यामुळे आता लगेच भाकरी पण होईल. आणि मुलं काय आता भात खात नाहीत. नॉनव्हेजचं असं काही असलं की भाकरी वा चपाती जे काही असेल तेच खातात, त्यामुळे भात मीच खाईन. कुकरला थोडासाच भात लावलेला आणि आमटी आणि भाजी सकाळी जी केलेली होती डब्याला वगैरे द्यायला, भाजी ती आहेच आणि आमटी पण आहे, त्यामुळं ती आमटी भाजी मला आता भाकरी करून घेते. तीच बघा ते बुर्जी होती ती हलवली आणि हात धुवून आले. आता पुन्हा भाकरी चालू केल्या. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. मला ज्या काही टिप्स माहिती असतील किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी येत असतील आणि जे काही मला अनुभव आले असतील आणि त्यातून काही चांगल्या गोष्टी ज्या सांगता येत असतील ते सांगते. मी कुठे बाहेर गेले काय गेले तर ते शेअर करता येत असेल तर ते शेअर करता येते की किंवा ज्या टिप्स माहिती असतील की जेणेकरून कुठेतरी तुम्हाला उपयोग व्हावा किंवा माहिती व्हावी यासाठी काही ना तुमच्याशी शेअर करत असते मी. पूर्वी जेव्हा भाकरी जमत नव्हते, अगदी नवीन जेव्हा करायला लागले तेव्हा भाकरी पटकन जमत नव्हते, तेव्हा वाटायचं भाकरीला कंटाळा यायची किंवा वेळ लागायचा, तेव्हा वाटायचं चपाती पटकन होती. पण आता भाकरी जशी येतात ना आपल्याला तसं वाटतं की चपातीला वेळ लागतो, चपाती पीठ वगैरे मळून ठेवावं लागतं, मग भिजल्यावर मग चपाती करायला लागते. त्यापेक्षा आता वाटतं की भाकरी पटकन होते. लग्न जेव्हा होतं तेव्हा सुरुवातीला आपल्याला चपाती म्हणजे बऱ्यापैकी येत असतात, भाकरीत आपण एवढं काही ट्रेंड नसतो. काही जणींना येतही असतील, कारण काही जणी कसं आधीच लग्नाआधी शिकतात वगैरे परफेक्ट. पण मला मात्र भाकरी लवकर जमली नव्हती, कारण आधी चपात्या यायच्या, भाकरी काय पटपट यायच्या नाही किंवा पीठ जसं मळायला पाहिजे ना तसं एकदम परफेक्ट मळता येत नव्हतं. आता व्यवस्थित येतात भाकरी, मग त्यामुळं कसं चटकन भाकरी होती असं वाटतं. भाकरी जेव्हा थापायची असते ते उभं राहूनच थापावी लागते किंवा आपण फोडणी जे टाकतो ते पण उभी राहूनच करायला लागते. म्हणूनच मी भाकरी मळताना असू देत किंवा भाजी चिरताना कांदा चिरताना काय करते, एकतर टेबलवर भाजी वगैरे चिरायची किंवा मग असं ओट्याजवळ बसूनच खुर्ची घेऊनच पीठ मळायचं. एक तेवढं 10 मिनटं का असे ना तेवढं आपल्या पायाला आराम मिळतो. मग कमरेचा वगैरे त्रास असेल तर मग पाय वगैरे पण दुखत नाही. तर जेवण झाल्या गरमागरम त्या दोघांना पण दिलं, मीही जेवून घेतलं. आणि आता तो पदार्थ करते, सगळ्यांनाच माहीत आहे. तर पाकातले रव्याचे लाडू करणार आहे आणि तूप आहे भरपूर, पण इथं मी रवा भाजायला ना तेल घेतलेलं आहे आणि नंतर तूप टाकणार आहे. तर ते केव्हा तूप टाकणार वगैरे ते पण शेअर करते. तर तेल चांगलं अगदी कडकडीत तापल्यावर ना रवा भाजून घ्यायला लागलेले आहे. तर अर्ध्या किलोच्या प्रमाणात करते. अर्धा किलो रवा आणलेला आणि तो नीट करून घेतलेला आणि आता तो भाजून घेते मस्तपैकी. आणि लाडवाला आपण जेव्हा तूप किंवा तेल जे काय भाजण्यासाठी घालतो ते पूर्ण व्यवस्थित तापल्याशिवाय त्यात रवा घालायचा नाही. पूर्ण व्यवस्थित तापू द्यायचं आणि मगच रवा घालायचं भाजायला आणि अगदी मंद गॅसवर भाजायचा. म्हणजे काय होतं, रवा आतून मस्तपैकी फुलतो, नाहीतर मग वरूनच भाजल्यासारखा होतो बघा. आणि मग खाताना तो भाजलेला नाही असं लक्षात येते, नुसता वरूनच भाजला आहे असं लक्षात येतं. आता रवा भाजून झाला आहे पूर्ण, तर तो काढून ठेवते. तर रवा भाजायला इथं वेळ लागलेला आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी मधलं कट केलं आहे आणि स्पीड पण लावलेला आहे. तर ज्या पातेल्यात मी रवा भाजला होता तेच पातेलं काय केलं, तेच पातेलं घेतले, रवा पूर्ण काढून घेतला आणि तेच पातेलं ठेवलं पाक करण्यासाठी. तर पाक करताना मी काय करते, अर्धा किलो रवा आहे ना, तर मापटं आहे माझ्याकडे. मी चकलीचं पण प्रमाण सांगितलेलं ते शेअर करायचं आहे. एका ताईने सांगितले आपल्याला शेअर करायला, तर तेही शेअर करेनच. तर इथे काय केलं, अर्धा किलो रवा जो होता त्यासाठी मी अर्ध मापटं जे असतं आपल्याकडं त्याने अर्ध मापटं मोजून साखर घेतली आणि पाणी मी 1.5 पेला ठेवला आहे. मग अशी पेला दाखवला त्याने पाणी ठेवलं आणि पाणी जरा असं जास्त, काही जण कसं करतात साखर म्हणजे बुडेल इतपतच पाणी ठेवतात. तर हे थोडंसं पाणी घातलं म्हणजे जी काय मळी आली ती काढलेली आहे बघा. तर दूध टाकलं आणि मळी मग भरपूर निघते. असं दूध टाकल्यावर कळतं की साखरेत केवढी मळी होती. आणि मग पाक पांढरा शुभ्र मस्त होतो. तार दाखवली बघा हर्षदाने, शिकली असं म्हटलं, कारण इथं गाणी चालू आहेत, रेडिओवर मी गाणी लावलेली. हर्षदाने पण बघा तार दाखवली, तर तिलाही लक्षात येते आता तार कशी, एकतारी तार कशी. तर ती तार झाल्याबरोबर लगेच मी तूप टाकलं आणि गॅस बंद केला आणि मग रवा आणि वेलची पूड ते घालून घेतलं आणि आता सगळं मिक्स करून झाकून ठेवणार. आणि झाकून ठेवल्यावर 1-2-3 वेळा पुन्हा मी बघितलेलं होतं यात, म्हणजे हलवलेलं होता रवा.
आणि मग सुंदर असे मस्त लाडू झालेत, चवीला वगैरे मस्त झालेत. म्हणजे कडक किंवा मऊ असे झालेले नाहीत. पाक बिघडला की पुन्हा ते सगळं बिघडून जातं. पाक व्यवस्थित झाला की व्यवस्थित जमतात लाडू. आधी लाडू करून मग जेवण करणार होते, पण म्हटलं त्यापेक्षा आधी म्हटलं जेवण करून गरमागरम जीव देत सगळे, म्हणजे आपल्यालाही डोक्यात हे राहत नाही आणि मग नंतर आपल्याला व्यवस्थित तर सगळं लक्ष याकडे राहतं. नाही तर मग जेवण करायचं हे डोक्यात राहतं. त्यापेक्षा म्हटलं जेवण आधी आवरूया, जेवूया. आणि रव्याच्या लाडवाला काय, रवा भाजला आणि पाकात टाकून ठेवला की काम झालं. बाकीचं काय एवढं हे नसतं. आता रवा बघा आधी बघितला तर जमायला लागले ते लाडू करायला, म्हणजे वळता यायला लागले. मग काढून घेतला आणि रव्याचे लाडू करायला सुरुवात केली. आता हे असं करून ठेवलं की हे ना सगळं मधल्या वेळेत काहीतरी खायला भूक लागली की तेवढंच बरं पडतं. आणि असं लाडू छान तयार झालं आहे बघा. आता सगळे असे लाडू करून घेते. सगळे म्हणजे काय अर्ध्या किलोचेच लाडू आहेत. सोनी काय सोनी जरी लाडू की मग रवा उभारलाय काय बघा बाई, मी ना सासूबाईंचं परीक्षण रवा उभारलाय. म्हणजे आमच्या घरात असं म्हणतात की झालाय आमच्या घरात असं म्हणतात बाई की रव्याचा लाडू ना, म्हणजे आपण पाकातला रव्याचा लाडू ना रवा असं उभा राहिला. मला एवढंच उभं राहिलं म्हणजे काय मला काही कळायचं नाही तेव्हा. असं वरती उभा राहिला म्हणजे असं गुळगुळीत असं हे होतं का म्हणे, किंवा मऊसर तर मग राहता का म्हणे, किंवा कडक पण पूर्वी असायचे आम्ही लहान असताना कडक, की ते असे फोडायचे असे कडक, म्हणजे ते आवडत नाही तिला. ते तसेच असतात खरे लाडू. मलाही नाही आवडत कडक लाडू तसं. आणि एकतर एकदम असा मऊ असतो ना, असा मऊसर म्हणजे आतून असं नाही तर तसं हे बघा असा लाडू आतून जागा तर असा लाडू पाक व्यवस्थित जमला की येतो. मला पहिलं वाटायचं मी उभं राहिलं म्हणजे मला कळायचंच नाही. तर दाखवलं आता लाडू आहे ना, तर असा रवा उभा राहिलेला आहे. उभा राहिला पडतो थोडासा रवा असा आणि उभं राहिलं रवा. वाटायचं काय आहे उभं राहणं म्हणजे काय, तर हे असेल इथे दिसत असं वरून लावल्यासारखं असा वरती वरती असा असा आहे तो प्रकार. काही आपल्याला शब्द किंवा काही माहिती नसतं. ते आमच्या घरात म्हणत त्यामुळे तिला पण माहिती, मला माहीत नव्हतं जेव्हा लग्न झालं. मला वाटायचं की बाबा काय म्हणतायत. चला आता मुंगी आले बघा इथे नुसते लाडू कडे बघितलं. मुंगांना पण लाडू आवडला. तुम्हीही खात राहा, मीही खाते. काय तर होतं ते स्वस्त नाही मस्त खा स्वस्त राहा असं काही होतं ना. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार.